अशी एक निवडणूक दाखवा जे उद्धव साहेब सांगतायत, अशी एक निवडणूक दाखवा जिथे तुम्ही हिंदू मुसलमान भारत पाकिस्तान केलं नाही आणि निवडणुका लढल्या नाही. हे फार मोठं आव्हान आहे आणि देवेंद्रजी सारख्या महान माणसानं, बरं का, शूर माणसानं, वीर माणसानं हे आव्हान त्याने स्वीकारायला पाहिजे. मुंबई महानगरपालिकेत तुम्ही हिंदू मुसलमान करताय. जी नागरी सुविधांच्या विषयावर ही निवडणूक लढायला पाहिजे. महानगरपालिका मुंबई असेल, ठाणे असेल, नगरपालिका असतील, इथे पण तुम्ही महानगरपालिकेमध्ये अयोध्या आणताय, जय श्रीराम आणताय, बाबरी आणताय. महानगरपालिकेत विकासावर खरोखर बोललं पाहिजे आणि तुम्ही काय केलं तितक्या वर्षात ते दाखवायला पाहिजे. जर आम्ही विकास नसता केला तर ही मुंबई तुम्हाला आज जी दिसते ती दिसली असती का? आणि मी परवाही म्हणालो, आमचा सगळं आयुष्य हे मुंबई महाराष्ट्रात टिकवण्यात आणि मराठी माणसाचे न्याय्य हक्क त्यांना मिळवण्यातच आमचा संघर्ष झाला. आम्ही लढ, तुम्ही कुठे होतात? हा सुद्धा एक प्रकारे मराठी माणसाचा विकास आहे. बाकी तर इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहिलेलंच आहे. या मुंबईमध्ये 56 पूल, हां, त्यानंतर अनेक गोष्टी अशा उभ्या राहिलेल्या आहेत त्या काळापासून, बाळासाहेबांच्या काळापासून. किंवा तुम्ही आमच्याबरोबरच होतात ना भाऊसाहेब, देवेंद्र भाऊ, ते भाऊ आहेत, आमचे भाऊसाहेब आहेत. भाऊसाहेब काही उचलले जीभ लावली टाळाला. राज्याचे मुख्यमंत्री आहेत आपण देवेंद्र.